आमच्या गावाकडला पाऊस दिसला का? आलतो आंब न्यायला काय बाया पावसाने लयच कुटाणा केला मोठा आणि इजत तर दणूकच निसता. तर हो आमच्या गावाला इतका पाऊस पडला की नदीला पूरच आला, नदीला लोंढा आला. तर आम्ही आलतो आमच्या इकडं म्हणजे लांब जरा देशमुखाच्या आंब्याला आंब न्यायला. तर कॅमेरावर पाऊस पडला म्हणून तसं दिसतंय भावा बहिणीनं. तर आमच्या कुणाच्या गावाला पाऊस पडला तर अन्वीचं एवढं टेन्शन आलंय. आता आईला घेऊन पळायला आलं की नाही आलं कुणाच ठाव बाया. आणि मी काय म्हणते पाऊस पडू द्यावं पण वारं नको, लय टेन्शन येतंय. आता काय झालंय आणि काय नाही कुणाच ठाव. तर आपल्या राधाबाई आहे त्या तिकडं लांब पुढं गेले त्या आंब्यापाशी. मी आपली हळूहळू चालली, मला नाही बाय चिखलात नाही येत चालायला, लय किचकिच वाटते. तर पाऊस खूपच छान पडलाय बरं का आमच्या गावाला. प्रत्येकाच्या गावाला पडला असला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता मालकीन भाभी घरी गेल्या गाडीवर आणि आम्ही आंब याचा आलोय. मग काय तर बाया आंब याचा आलोय आम्ही. तर आंब कोणचं आहे तर आम्ही मगाशी गोळा केलेलं तुम्हाला दाखवते बरं का. मी नुसतं ढेकळं कसलं रान दिसत होतं कसलं, आता नुसतं हिरवत दिसल पाऊस एवढा झालाय की. तर ही आंब बघा, या आंब्याचं आम्हाला लोणचं घालायचंय आणि ही खाराचा आंबा आहे आणि तिकडं फक्त खायाचा आंबा आहे तर पहाडाचं. तर मगाशी का एवढंच आंब काढलं आम्ही, एवढंच आंब काढलं आणि इतका इजा लावायला लागल्या पळतच सुटलं डिरीवर. इथं दूध डेअरी आहे ना आमच्या इथं, दूध डेअरी आहे. आणि वहिनी तर एवढ्या बेहल्या म्हणता प्रमाणाच्या बाहेरच नकोच म्हणल्या आंब्याला. आता मला काय सपान पडलं होतं वय, मला काय सपान पडलं का आम्ही लोणच्याला आंबा नेन आणि पाऊस येईन. हा काय वहिनी यावं हेच चांगलं असतं या, मोकळ्या मनाने आलं ना हेच चांगलं असतंय आहे का ना भाऊ बहिणी. उद्याच्याला येऊ मग उद्या मला सांगितलं नव्हतं पावसाने आज पाऊस पडायचा आहे धुवून आंबानी याच्यावर औषध मारले म्हणून धुवून निघले. तर आंब दिसलं का, झाड बी धुवून काढले, सगळा रस्ता बी धुवून काढलाय, गाड्या बी धुवून काढले, माणसं बी धुवून काढली. चला चला गोळा करा. तर चला आम्ही आंबे करतो गोळा. बाय सगळ्यांना.